नमस्कार मंडळी. तर आज आपण रस्सा वांगा करणार आहोत. तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि चिंच गुळ आहे. तर आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, हे बारीक करून मी घेतलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट यामध्ये मिक्स आणि अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करून हे छान असं सारण तयार करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी काळा मसाला घालते आहे आणि काळा मसाला घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मी धणे पावडर घालणार आहे. तर इथे धणे पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे आणि छान असं थोडंसं गरम पाणी घालून छान असं हे आतमधलं सारण तयार केलेलं आहे. आणि इथं आपली छान अशी वांगी आहेत, मी चिरून घेतलेली आहेत. तर यामध्ये आपण हा रस भरणार आहोत. तर हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे, ते आपण ह्यामध्ये आता भरून घेतो आहे सर्व वांग्यामध्ये. आणि इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, याच्यामध्ये जिरे मोहरी घातलेले आहेत आणि आपण ही वांगी यामध्ये सोडून घेणार आहोत. मसाला आपण पूर्ण याच्यामध्ये भरलेला आहे. आणि आपण आता छान असं हलवून घेतो, थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे. आणि आपण जो मसाला घातला होता, उरलेला मसाला जो होता तो देखील आपण ह्याच तेलामध्ये घालून छान असं मिक्स करून घेत आहोत. तुम्हाला अजून मसाल्यामध्ये काही नवीन ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आमच्या इकडे अशा पद्धतीनेच भरलं वांग्याचा मसाला रेडी केला जातो. आपण रस्सा वांगं करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे तितकं गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि आपण छान हे आपण पूर्ण हलवून घेणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होईल. आणि बघू शकता तुम्ही, छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि तेल देखील वर छान असं सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, मसाल्यामध्ये घातलं होतं. आणि ह्याच्यावर आपण चिंच गुळाचा कोळ घालून घेत आहोत. याच्यामध्ये सिंपल पण टेस्टी अशी आपला वांगा रस्सा आहे. तर इथले एक छानशी उकळी आल्यानंतर आपण घेऊ शकतो. तर बघू शकता तुम्ही, छान असं आपलं वांगं शिजलेलं आहे आणि आपण हे देठासहित केलेलं आहे, त्यामुळे ते देठाचं चव आणि रस्सा याच्यामध्ये उतरतो आणि छान असं हे वांगं आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर वगैरे. आणि गरमागरम भाकरीसोबत खूप मस्त लागतं हे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू शकतो आपण आणि याचा आस्वाद घेऊ शकतो. तर आपली साधी शेंगदाण्याची कूट घालून करायची आमटी, त्याच्याऐवजी आपण हा मसाला घालून जर आमटी केली तर मस्त लागते. गरमागरम भातासोबत तर खूप छान लागते. वांगी घेताना आपण त्याचे काटे काढून घेतले होते आणि फक्त देठाचा भाग ठेवला होता, नाहीतर खाताना ते तोंडात येतात, यासाठी त्याचे सर्व काटे मी काढून घेतले होते. तर कसं वाटलं हे रस्सा वांगं नक्की सांगा. थँक्यू.